हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस. मी बच्चाओ सर, मॅथ्स टीचर, डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस. बच्चो लोक, आपण स्टार्ट केलंय मॅथ्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. बच्चो लोक, मी आधीच बोललोय, कन्सेप्ट छान असतील तर जॉमेट्री एन्जॉय करता येतं आणि त्यानुसार आपण काही कन्सेप्ट स्टडी करायला सुरुवात पण केली. आपण कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट पाहिला, मग डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण, तर डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, आणि त्याच्यावरच आधारित बच्चे लोक आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करायला सुरुवात केली आहे. तर चला सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधले पहिलं सम झालं होतं, उरलेले सम्स आपण सॉल्व करूया. बच्चे लोक, सेकंड क्वेश्चन आहे, if the coordinate of A is x and that of B is y, find distance AB. तो चलो क्वेश्चन काय म्हणतोय, if the coordinate of A is x and that of B is y, find distance AB. x आणि y काय आहे तर कोऑर्डिनेट्स आहेत. x काय आहे, A चा कोऑर्डिनेट आहे, y काय आहे, B चा कोऑर्डिनेट आहे, आणि आपल्याला डिस्टन्स ए बी फाइंड करायचं आहे. मग चलो सिंपल क्वेश्चन एकदम, चला सॉल्व करूया. सोल्यूशन. चलो फर्स्ट सब क्वेश्चन मध्ये x इक्वल टू आहे 1 and y इक्वल टू आहे 7. x काय आहे तर a चा कोऑर्डिनेट आहे, y काय आहे तर b चा कोऑर्डिनेट आहे, आणि आपल्याला फाइंड करायचं बच्चे लोक डिस्टन्स AB. डिस्टन्स AB, डिस्टन्स आपण कसं फाइंड करतो, आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलंच आपण. डिस्टन्स आपण कसं फाइंड करतो, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग डिस्टन्स AB चा फॉर्म्युला काय राहील बच्चे लोक, ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट हा सिंपल फॉर्म्युला आहे त्याचा. चलो डिस्टन्स ए बी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ओके, मग इथे x काय आहे तर कोऑर्डिनेट आहे, y काय आहे तर कोऑर्डिनेट आहे, x आहे a चा कोऑर्डिनेट, y आहे b चा कोऑर्डिनेट. मग ठरवा तुम्ही आपला ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे, 1 आहे का 7 आहे. तर अर्थातच बच्चे लोक तुम्ही सांगणार 7 हा काय आहे तर ग्रेटर कोऑर्डिनेट आहे, मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे 1. करा सबट्रॅक्शन, डिस्टन्स ए बी किती होऊन जाईल बच्चे लोक 6 काय युनिट्स. युनिट नाही लिहिलं तरी चालेल, डिस्टन्स ए बी किती असणार आहे बच्चे लोक 6. तर अतिशय सिंपल क्वेश्चन आहे बच्चे लोक. काय डिस्टन्स ए बी फाइंड करायचं आहे, आणि आपलं काय डिस्टन्स ए बी चा फॉर्म्युला, कोणत्याही दोन पॉइंट मध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, सिंपल फॉर्म्युला ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. चला हे झालं आपलं फर्स्ट सब क्वेश्चन. असे किती आहेत बच्चे लोक, 6 सब क्वेश्चन्स आहेत. चला सॉल्व करूया सगळ्यांना. चलो करता सेकंड. चलो सेकंड मध्ये x इक्वल टू 6, y इक्वल टू -2. x इक्वल टू 6 आहे, y इक्वल टू -2 आहे. पुन्हा आपला फॉर्म्युला तोच, डिस्टन्स ए बी इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. सांगा म्हणजे तुमच्याकडे दोन्ही कोऑर्डिनेट आहेत, एक x किती आहे 6 आहे, y किती आहे -2 आहे. x काय आहे तर a चा कोऑर्डिनेट, y काय आहे तर b चा कोऑर्डिनेट. मग यातला कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे तर 6 ही व्हॅल्यू कशी आहे बच्चे लोक, मोठा आहे, 6 इज ग्रेटर कोऑर्डिनेट. मग ग्रेटर कोऑर्डिनेट 6 मायनस, आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे तर -2. हा तुमचा ग्रेटर कोऑर्डिनेट, हा तुमचा स्मॉलर कोऑर्डिनेट, आणि फॉर्म्युला काय असतो, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग ग्रेटर मायनस स्मॉलर, त्याचा साइन सकट घ्या.
मित्रांनो 6 मायनस मायनस काय झालंय प्लस. सांगा किती आन्सर आलं तुमचं पण. तर किती आन्सर येणार आहे ते 8 युनिट्स. मित्रांनो हे झालं सेकंड सब क्वेश्चन. चला सॉल्व करूया थर्ड ला. फर्स्ट एक्सरसाइज मित्रांनो आपला सिंपलच आहे. चला आता थर्ड सब क्वेश्चन. थर्ड मध्ये काय दिलं मित्रांनो x इक्वल टू -3 y इक्वल टू 7. x इक्वल टू -3 y इक्वल टू 7. फॉर्म्युला तोच आहे आपला. डिस्टन्स AB इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट मग इक्वल टू मित्रांनो ग्रेटर कोऑर्डिनेट. आता एक कोऑर्डिनेट आहे -3 एक कोऑर्डिनेट आहे 7. आता -3 आणि 7 मध्ये कोण मोठा आहे सांगा मला. -3 आणि 7 मध्ये मोठा कोण आहे. तर मित्रांनो जर एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल एक व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय असते मोठी असते. पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर. मग त्यामुळे ते ग्रेटर कोऑर्डिनेट कोण घ्यावा लागेल आपल्याला 7. देन फॉर्म्युल्यातलं मायनस ग्रेटर मायनस आणि मग स्मॉलर कोण आहे तो -3. हा तुमचा ग्रेटर मायनस कारण फॉर्म्युल्यामध्येच ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट आहे मायनस आणि मग तो स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे -3. चला तुमचा आन्सर माझ्या आधी तयार झाला असणार. किती आलाय विचारू. 7 मायनस मायनस किती झालंय प्लस 7 प्लस 3 किती होऊन जातं 10. तर डिस्टन्स AB थर्ड सब क्वेश्चन मध्ये डिस्टन्स AB किती आहे 10 युनिट्स आहे. चला विचारू फोर्थ ला सॉल्व करूया. फोर्थ साठी x आणि y च्या व्हॅल्यूज चलो फोर्थ मध्ये x ची व्हॅल्यू आहे -4. फोर्थ मध्ये x ची व्हॅल्यू आहे -4. x इक्वल टू -4 y इक्वल टू -5. y ची व्हॅल्यू आहे -5. पुन्हा तोच फॉर्म्युला. डिस्टन्स AB इक्वल टू काय ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता विचारू दोघं व्हॅल्यूज निगेटिव्ह आहेत. दोघं निगेटिव्ह आहेत. मग जर दोघं निगेटिव्ह असतील तर यांच्यामध्ये ग्रेटर कोण मग. चलो दोघं निगेटिव्ह दोघं पॉझिटिव्ह असतील तर काय ग्रेटर तो ग्रेटर. या दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह राहिल्या असत्या तर मग त्यांच्यात ग्रेटर कोण असतो तर जी ग्रेटर म्हणजे मोठी व्हॅल्यू आहे तीच मोठी असते. पण निगेटिव्ह मध्ये नेमकं उलट असतं. चलो दोघं निगेटिव्ह आहेत. दोघं निगेटिव्ह आहेत तर निगेटिव्ह मध्ये नेमकं उलट इथे स्मॉलर हा काय असतो चलो ग्रेटर असतो. कारण स्मॉलर व्हॅल्यू कुठे असते राईट साइडला आणि नंबर लाईनवर ही व्हॅल्यू कुठे येणार आहे राईट साइडला. ही व्हॅल्यू कुठे येणार आहे लेफ्ट साइडला. आणि राईट साइडची व्हॅल्यू कशी असते मोठी. त्याहीपेक्षा सिंपल टेक्निक काय लक्षात ठेवा. दोघं पॉझिटिव्ह मग ग्रेटर तो ग्रेटर. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा ग्रेटर आणि दोघं निगेटिव्ह तर मग त्याच्यामध्ये स्मॉलर हा ग्रेटर. मग चला इथे ग्रेटर कोण राहील विचारू -4 राहील. ग्रेटर कोऑर्डिनेट आहे -4 फॉर्म्युल्यातलं मायनस आणि स्मॉलर कोऑर्डिनेट आहे -5. चलो दोघं निगेटिव्हच्या केसमध्ये फक्त थोडीशी काळजी घ्या. कन्सेप्ट छान ठेवा. दोघं निगेटिव्ह असतील तर ग्रेटर कोण असतो स्मॉलर हा ग्रेटर असतो. चला सिंप्लिफाय करूया. -4 मायनस मायनस काय होऊन जाईल विचारू आता प्लस. पुन्हा विचारू 1 मायनस 1 प्लस. जरी इथे प्लस दिसलं तर ऍडिशन होते का ती नाही. 1 मायनस 1 प्लस असल्यावर काय सबट्रॅक्शन करायची. 1 मायनस आहे 1 प्लस आहे. सबट्रॅक्शन करा. 5 न 4 गेले किती येतील 1. साइन कोणाचं असतं तर मोठ्या नंबरचं मोठ्या व्हॅल्यूचं साइन प्लसचं साइन प्लस लिहिलं काय नाही लिहिलं काय चालेल. तर बच्चो डिस्टन्स AB आलं +1. 1 मायनस 1 प्लस काय करावं लागेल तुम्हाला सबट्रॅक्शन करावी लागेल. 5 न 4 गेले 1. साइन कोणाचं द्या मोठ्याचं द्या. आणि एक कायमचं लक्षात ठेवा डिस्टन्स इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह येणार नाही. ते काय असेल पॉझिटिव्ह किंवा फार झालं तर काय येईल 0 येईल.
तर मग चलो हे झालं आपलं फोर्थ. चला आता घेऊया पुढचं फिफ्थ. फिफ्थ मध्ये x इक्वल टू आहे -3. फिफ्थ मध्ये x इज -3 आणि y इज -6. चलो फिफ्थ x इक्वल टू -3, x is -3, y equal to -6, y equal to -6. Okay, चलो distance AB, greater coordinate minus smaller coordinate. Distance AB, greater coordinate minus smaller coordinate. फिफ्थ सम सॉल्व करतोय आपण. फिफ्थ मध्ये x किती आहे -3, y किती आहे -6. चला डिस्टन्स AB फिफ्थ साठी ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग चलो एक कोऑर्डिनेट आहे -3, एक कोऑर्डिनेट आहे -6. तुम्हीच ठरवा यातला ग्रेटर कोणता. आता हा ग्रेटर आहे का, मोठा दिसतो म्हणून नाही, दोघं निगेटिव्ह आहेत. दोघं निगेटिव्ह असतील तर काय, एवढ्यात आपलं फोर्थ सॉल्व करताना सुद्धा मी बोललो. तर चलो दोघं निगेटिव्ह असतील तर काय, स्मॉलर व्हॅल्यू ही ग्रेटर असते. तर मग दोघं निगेटिव्ह आहेत त्यामुळे काय, हा ग्रेटर राहणार आहे. -3 इज ग्रेटर कारण तो स्मॉल आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, ग्रेटर मायनस स्मॉलर. दोघं निगेटिव्ह असतील तर काय, यांच्यामध्ये उलट रिलेशन असतं. दोघं पॉझिटिव्ह, मोठा तो मोठाच, पण दोघं निगेटिव्ह आता छोटा तो मोठा असतो. त्यामुळे -3 ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस हा स्मॉलर कोऑर्डिनेट, ग्रेटर मायनस स्मॉल. चला सिंप्लिफाय करा. -3 म्हणजे मायनस मायनस काय आहे तर प्लस. आपण आधीच्या सम मध्ये बोललो 1 - 1 प्लस असेल तर 1 - 1 प्लस, आता 3 + 6 9 करायचे का, नाही. एक मायनस आहे, एक प्लस आहे. ह्या केस मध्ये सुद्धा काय होते चलो, सबट्रॅक्शनच होते. 1 - 1 प्लस काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. 6 मधनं 3 गेले किती, 3. आणि साइन कोणाचं द्यायचं, मोठ्याचं. मोठा कोण आहे, प्लस आहे. मोठ्याचं साइन काय, प्लस. मग याचं साइन काय राहील, प्लस. प्लस लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. मग डिस्टन्स AB किती झालं बच्चो, तर 3 झालं. बच्चो एकदम सिंपल क्वेश्चन चाललाय आपला. त्यातलं 6th आहे, त्यातलं आता 6. चलो माझ्या आधी तुमचं सॉल्व पण करून झालं असेल. चला आपण त्याला चेक करूया, तुमचा आन्सर काय आलं, माझं आन्सर काय आलं. तो चलो 6 मध्ये x इक्वल टू 4, x इक्वल टू 4, y इक्वल टू -8. x इक्वल टू 4, y इक्वल टू -8. डिस्टन्स AB साठी तोच फॉर्म्युला, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. चला आता सांगा मला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता. तसा तर दिसायला कोण 8 ग्रेटर वाटतो, पण तो मायनस आहे, हा प्लस आहे. तर चलो एक व्हॅल्यू प्लस, एक व्हॅल्यू मायनस, एक प्लस एक मायनस असेल तर प्लसची व्हॅल्यू काय असते, ग्रेटर असते. मग ग्रेटर कोऑर्डिनेट कोण घ्यावा लागेल चलो, 4. ग्रेटर कोऑर्डिनेट कोण, 4 मायनस. आणि मग स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे तर -8. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर कोण आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू ही ग्रेटर घ्यायची, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस, आणि हा स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर मायनस स्मॉलर. किती आला आन्सर बच्चे लोक, किती आलं असणार बघा. 4 मायनस मायनस काय झालं, प्लस. 4 + 8, 4 + 8 किती झालं बच्चे लोक, 12 युनिट्स. तर बच्चे लोक हे होतं आपलं 6th. तर बच्चे लोक एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पण तरी तुम्हाला तो एक्झाम मध्ये आला तर मार्क्स नक्कीच देणार आहे. आणि खूप सिंपल क्वेश्चन आहे. साधा फॉर्म्युला यूज केला आपण, डिस्टन्स इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. चला बच्चे लोक हा होता आपला सेकंड क्वेश्चन. सॉल्व करूया आता थर्ड क्वेश्चनला. बच्चे लोक थर्ड क्वेश्चन आहे, फ्रॉम द इंफॉर्मेशन गिवन बिलो find which of the points is between the other two. If the points are not collinear, state so. तसंही सांगा.
इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर, जर का ते पॉइंट्स कोलिनियर नसतील, एका रेषेवर नसतील, तर तसं पण सांगा. पण त्याच्या आधी काय सांगायचं, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट्स इज बिटवीन द अदर टू. तर चलो इथे काही पॉइंटची माहिती दिलेली आहे आपल्याला, डिस्टन्स याची माहिती दिली आहे. आपल्याला ठरवायचं आहे कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या मध्ये आहे. विच ऑफ द पॉइंट्स, कोणता पॉइंट इज बिटवीन द अदर टू, इतर दोन पॉइंटच्या मध्ये कोणता पॉइंट आहे ते आपल्याला सांगायचं. थोडक्यात आपल्याला बिटवीननेस सांगायची. आणि इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर, जर का ते पॉइंट्स कोलिनियर नसतील तर स्टेट सो, तसं पण सांगा. ओके, चला सॉल्व करूया. त्यातलं फर्स्ट सोल्युशन, त्यातलं पहिलं सम बघा. चलो पहिल्यामध्ये सांगितलं डिस्टन्स पी आर 7, डिस्टन्स पी आर आहे 7, डिस्टन्स पी क्यू 10, distance PQ is 10, distance QR 3, distance QR 3. तर काय नाही मित्रांनो, सिंपल टेक्निक आहे. कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये आहे ते ठरवायला आणि बिटवीननेस द्यायला सिंपल टेक्निक आहे. काय करा, यातलं सगळ्यात मोठं डिस्टन्स सेपरेट ठेवा. सगळ्यात मोठं डिस्टन्स सेपरेट घ्या. मोठं डिस्टन्स व्हॅल्यू पहा, ही 7 आहे, हे 10 आहे, हे 3 आहे. तुम्ही सहज डिसाइड करू शकता मोठं डिस्टन्स कोणतं आहे. तर मोठं डिस्टन्स कोणतं आहे, चलो डिस्टन्स पी क्यू किती आहे ते 10, त्याला म्हणा स्टेटमेंट नंबर 1. मोठं डिस्टन्स सेपरेटली घ्या, त्याला आपण म्हटलं स्टेटमेंट नंबर 1. आणि उरलेल्या दोन डिस्टन्सची ऍडिशन घ्या. उरलेल्या दोन डिस्टन्सची ऍडिशन घ्या. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर, उरलेल्या दोघांची घ्या ऍडिशन. सगळ्यात मोठं डिस्टन्स सेपरेट आणि उरलेले दोन डिस्टन्सेस काय घेतले आपण ऍडिशन मध्ये. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर म्हणजेच काय राहील, चलो 7 प्लस 3 किती आलं, 7 प्लस 3 10, याला म्हणूया आपण स्टेटमेंट नंबर 2. मग आता कम्पेअर करा, या दोघांवरनं कन्फ्युजन काढा. फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 दोघांचं कंपॅरिझन करा. तर चलो इक्वेशन 1 ची RHS आहे 10, इक्वेशन 2 ची पण RHS किती आहे 10 आहे. म्हणजे थोडक्यात काय भेटलं, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. मग फ्रॉम 1 अँड 2 आपल्याला असं लिहिता येईल, डिस्टन्स PQ, डिस्टन्स PQ इक्वल टू डिस्टन्स PR, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. तर चलो थोडक्यात आपल्याला रिलेशन कसं लिहिता येईल, दोघांच्या RHS सेम आहेत, RHS सेम तर मग LHS सेम. मग डिस्टन्स PQ इक्वल टू डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. मग जर चलो एक ग्रेटर डिस्टन्स दुसऱ्या दोन डिस्टन्सच्या ऍडिशन इतकं असतं तेव्हा हे पॉइंट्स कोलिनियर असतात. जेव्हा असं रिलेशन मिळतं, एक डिस्टन्स उरलेल्या दोन डिस्टन्सच्या ऍडिशन इतकं असतं तेव्हा हे पॉइंट्स काय असतात, कोलिनियर. देयरफॉर पॉइंट्स P, Q and R are कोलिनियर. ते कोलिनियर आहेत. आता कोणता पॉइंट कोणत्या दोघा पॉइंटच्या मध्ये आहे, मधला पॉइंट कोणता तर ते ठरवू. चलो आता डिस्टन्स PQ हे एकटं या दोघांच्या सम इतकं आहे, म्हणजे हे डिस्टन्स मोठं आहे, हे डिस्टन्स मोठं आहे. मग मोठं डिस्टन्स त्यातले पॉइंट्स कुठे असतील, मग एंड्सला असतील, टोकाला असतील. याचा अर्थ काय झाला, चलो P आणि Q कुठे आहेत, टोकाला आहेत. मग उरला कोण, PQ गेला तर उरला कोण, तर R. तर मग R पॉइंट या दोघांच्या मध्ये आहे, कारण हे डिस्टन्स मोठं आहे. मोठं आहे म्हणजे हे पॉइंट्स कुठे आहेत, टोकाला आहेत. Therefore point R is between points P and Q. Points P and Q. Point R is between points P and Q. मोठं डिस्टन्स जे आहे त्यातले पॉइंट्स कुठे गेले, टोकाला. आणि उरलेला अजून एक पॉइंट आहे R, तो कुठे आहे, मग मध्ये आहे. पॉइंट R इज बिटवीन पॉइंट्स P अँड Q. आणि जर तुम्हाला सिंबॉलिक लिहायचं असेल तर मध्ये कोण आहे, R. PQ कुठे, टोकाला. P टोकाला, R कुठे मध्ये आणि Q टोकाला आहे. P आणि Q कुठे तर टोकाला, R कुठे मध्ये. हे काय झालं आपलं बिटवीननेस. तर चलो एकदम सिंपल क्वेश्चन आहे, अगदी साध्या मेथडने सॉल्व्ह करता येतं. तिघ डिस्टन्सेस लिहिले, त्यातलं मोठं डिस्टन्स काय केलं मी, बाजूला केलं. मोठं डिस्टन्स PQ त्याला सेपरेट घेतलं.
उरलेल्या दोन डिस्टन्सची काय घेतली ऍडिशन 7 + 3 10. मग इक्वेशन 1 2 ला काय केलं कंपेअर केलं दोघांच्या RHS काय आहेत सेम. मग RHS सेम तर बच्चों LHS पण सेम. RHS सेम तर LHS सेम. मग याच्यामध्ये काय आपल्याला सांगता आलं की एक डिस्टन्स उरलेल्या दोन डिस्टन्सच्या सम इतकं आहे म्हणजे हे पॉइंट्स कसे आहेत तर कोलिनियर आहेत. मग कोलिनियर आहे तर कोणता पॉइंट मध्ये आहे तर मोठ्या डिस्टन्स मधले पॉइंट्स कुठे राहतील टोकाला. मग PQ सोडून उरला कोण आहे अजून तार. मग R पॉइंट कुठे पॉइंट R इज बिटवीन पॉइंट्स P अँड Q. मग R ला मध्ये ठेवा P आणि Q च्या. तर हा झाला आपला बिटवीननेस. तर बच्चे लोक असे किती क्वेश्चन्स आहेत 6. हा झाला आपला फर्स्ट सब क्वेश्चन. आता सॉल्व करूया सेकंड सब क्वेश्चनला. चला माझ्या आधी तुम्ही पण कामाला लागा. बघा बरं पॉइंट्स कोलिनियर आहेत का आहेत तर कोणता पॉइंट मध्ये आहे बिटवीननेस कशी आहे. चला तुम्ही पण डिसाइड करा आणि माझ्यासोबत व्हेरीफाय करून घ्या. चलो सेकंड मध्ये दिलाय बच्चो सेकंड मध्ये दिलाय डिस्टन्स RES 8 आहे. डिस्टन्स ST 6 डिस्टन्स RT 4 आहे. आपला थर्ड क्वेश्चन त्यातला आहे सेकंड. काय करायचं आपल्याला तर कोणता पॉइंट कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये आहे ते ठरवायचे. बिटवीननेस ठरवायचे. पॉइंट्स कोलिनियर असतील तर पॉइंट कोलिनियर नसतील तर ते नॉट कोलिनियर आहेत ते पण सांगायचं आहे. चला म्हणजे लोक मग याला कसं सॉल्व्ह करतो आपण. सगळ्यात मोठं डिस्टन्स सेपरेट ठेवा. घ्या. मग चला कोणतं डिस्टन्स मोठं आहे याच्यावर. हे डिस्टन्स आहे 8 हे डिस्टन्स आहे 6 हे डिस्टन्स आहे 4. मग 4 6 8 मध्ये कोण मोठं आहे बरं तर डिस्टन्स RS मोठं डिस्टन्स आहे 8 आहे. त्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1 नाही तर स्टेटमेंट नंबर 1. आता हे झालं सगळ्यात मोठं डिस्टन्स बाजूला. आता उरलेले जे दोघं आहेत या दोघं डिस्टन्सची काय घ्या ऍडिशन घ्या सम घ्या. डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. काय आहे म्हणजे लोक 6 + 4 किती येत आहे 10. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 2. हे झालं आपलं स्टेटमेंट नंबर 2 आणि यांचं कंपॅरिझन घ्या. याच्यावरून कन्क्लुजन काढा. फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स RES. ओके चलो 1 2 च्या RHS पहा. एक आहे 8 या दोघांची सम आहे 10. एक डिस्टन्स आहे 8 आणि दोघांची सम आहे 10 म्हणजेच काय इक्वल आहेत का ते तर नाही. मग डिस्टन्स RES त्याला सिंबल वापरायचा नॉट इक्वल टू. हा सिंबल तुमचा इक्वलचा आणि हा सिंबल कसला असतो चलो नॉट इक्वल टू चा. मग आता सिंबल कोणता टाकावा लागेल आपल्याला नॉट इक्वल टू चा. का बरं कारण एक डिस्टन्स 8 आहे तर दुसरं किती आहे 10 आहे. 8 आणि 10 इक्वल आहेत का नाहीये. मग डिस्टन्स RES नॉट इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. तो बच्चों हे रिलेशन आहे नॉट इक्वल टू चं. इक्वल नाही नॉट इक्वल. मग जर बच्चों ग्रेटर डिस्टन्स उरलेल्या दोन डिस्टन्सच्या सम इतकं नाहीये तर हे जे पॉइंट्स आहेत कोण RS आणि T हे कोलिनियर नाहीत. आणि जर हे पॉइंट कोलिनियर नाहीत तर मग त्यांच्यामध्ये बिटवीननेस पण नाही. मग इथे आन्सर काय द्यायचं बच्चों देयरफॉर पॉइंट्स RS T आर नॉट कोलिनियर. नॉट म्हणा नाही तर नॉन म्हणायचं असतं. आर नॉट कोलिनियर. Therefore, points RS T are not collinear. चलो कोलिनियर नाही तर मग पुढे बिटवीननेस पण सांगायची गरज नाही कारण बिटवीननेस नसतोच. हे झालं आपलं सेकंड सब क्वेश्चनला सॉल्व करून. चला सॉल्व करूया आता थर्डला. अर्थातच तुम्ही माझ्या आधी सॉल्व करायचं आहे आणि तुमचं उत्तर माझ्या उत्तराशी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. लागा चलो कामाला.
करा बरं सॉल्व थर्ड ला. चलो थर्ड सम आता. चलो थर्ड मध्ये दिलाय डिस्टन्स AB 16. डिस्टन्स AB 16. डिस्टन्स CA 9. डिस्टन्स CA 9. डिस्टन्स BC 7. डिस्टन्स BC 7. थर्ड डिस्टन्स AB दिलं 16. डिस्टन्स CA दिलं 9. डिस्टन्स BC दिलं 7. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या मध्ये आहे ते ठरवायचं आहे, बिटवीननेस ठरवायचं आहे, पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही ते ठरवायचं आहे. तर चला आमचं लोक थर्डचं सोल्युशन. सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे ते सेपरेट ठेवा. सगळ्यात मोठं 16 आहे, 9 आहे की 7 आहे. 7 मोठा, 9 मोठा की 16 मोठा, तर 16 मोठा. त्यामुळे डिस्टन्स AB ला सेपरेट ठेवूया. डिस्टन्स AB इक्वल टू 16. दिस इज आवर स्टेटमेंट नंबर 1. डिस्टन्स AB 16. उरलेल्या दोघं डिस्टन्सची काय घ्या बच्चे लोक, ऍडिशन. उरलेल्या दोघांची घ्या ऍडिशन. मग डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC, डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC इक्वल टू 9 प्लस 7 इक्वल टू किती झालं, 16. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2, स्टेटमेंट नंबर 2. आणि 1 2 चं काढा कन्क्लुजन फ्रॉम 1 and 2. मग ते लोक 1 ची RHS पहा किती आहे, 16. 2 ची RHS पहा ती पण किती आहे, 9 प्लस 7 16. मग काय कन्क्लुजन निघेल, RHS इक्वल, तर मग LHS पण इक्वल. Therefore distance AB equal to distance CA plus distance BC. जर विचारलं एक डिस्टन्स उरलेल्या दोन डिस्टन्सच्या सम इतकं आहे, तर याचा अर्थ हे पॉइंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. Therefore points A, B and C are collinear. हे पॉइंट्स कसे आहेत, तर कोलिनियर आहेत. पॉइंट्स कोलिनियर आहेत आणि कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये आहे ते सांगा. तर बच्चो सगळ्यात मोठं डिस्टन्स हे आहे. सगळ्यात मोठं डिस्टन्स A आणि B मधलं आहे. मग A आणि B चे पॉइंट्स कुठे राहतील, टोकाला राहतील. मग मध्ये कोणता पॉइंट गेला, A आणि B मोठं डिस्टन्स टोकाला गेलं. मग मध्ये कोण राहील, उरलेला पॉइंट कोण आहे, तर C आहे. Therefore point C is between points, कोणता सगळ्यात मोठा डिस्टन्स AB, पॉइंट्स A and B, बिटवीन पॉइंट्स A and B. सगळ्यात मोठा डिस्टन्स AB आहे. याचा अर्थ A आणि B हे कुठे आहेत बच्चे लोक, टोकाला आहेत. मग मध्ये कोण आहे, तर पॉइंट C आहे. मध्ये कोण आहे, तर पॉइंट C. तर तुम्ही बिटवीननेस असं सिंबॉलिक पण लिहू शकता. पॉइंट C इज बिटवीन पॉइंट्स A and B. हे तुमचं आन्सर. बच्चे लोक हे झाले आपले 3 सब क्वेश्चन सॉल्व करून क्वेश्चन थर्ड मधले. अजूनही त्याच्यामध्ये 4, 5, 6 बाकी आहे. पाहून घ्या सम्स, किंवा तुमच्याकडे बुक असेलच तर बच्चे लोक हे सम तुम्ही घरी ट्राय करू शकता. नाही तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण सॉल्व करू त्यांना. बच्चे लोक जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा. आपलं जे चॅनल आहे बचाव क्लासेस त्याला सबस्क्राईब करा. इवन हा व्हिडिओ तुमचे जे इतर फ्रेंड्स आहेत 9th मध्ये शिकतायत, रिलेटिव्स आहेत, तर बच्चे लोक त्यांनाही गरज आहे, त्यांनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तर आपला हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतर फ्रेंड्सला शेअर करा. बच्चे लोक भेटूया आपण पुढच्या लेक्चर.